गायत्री एका सरकारी शाळेत शिक्षिका होती. वय 32 झालं होतं. पण अजूनही गायत्री अविवाहितच होती. अनेकदा गायत्री तिच्या पगारातून गरीब मुलींना मदत करत असे. गायत्रीच्या वर्गात एक लहान मुलगी शिकत होती. ती नेहमीच मळलेली, अस्तव्यस्त आणि उदासवाद दिसायची. एकदा गायत्री तिला ओरडली, तर ती जोरजोराने रडायला लागली. तेव्हा गायत्रीला समजलं की तिच्या आईचं निधन झालंय. गायत्रीला तिची फार दया आली. त्या दिवसानंतर गायत्री तिच्यावर खूप प्रेम करायला लागली. एक दिवस तिने अक्षरशः जबरदस्ती करून गायत्रीला तिच्या घरी नेलं. तिथे गेल्यावर गायत्रीचं काळीज थरथरायला लागलं, कारण त्या घरात ती लहान मुलगी गायत्रीला ओढतच आत नेत होती. गायत्री असे एखाद्या अनोळखी घरात कसंच काय जाऊ शकते? पण तिने गायत्रीचा हात घट्ट धरला आणि गायत्रीला आत घेऊन गेली. गायत्रीचं तिच्याशी काही खास नातं नव्हतं, पण आता गायत्री तिच्या घरात उभी होती. आजूबाजूला पाहिलं आणि गायत्रीचं अंग अंग शहारून आलं. त्या घरात काहीतरी विचित्र वाटत होतं. स्पष्ट जाणवत होते की इथं काहीच ठीक नाहीये. गायत्री इकडं तिकडं पाहिलं गायत्रीने. तेवढ्याच समोरून एक माणूस गायत्रीच्या दिशेने आला आणि त्याच्या हातात एक विचित्र वस्तू होती. त्याने गायत्रीच्याकडे बघितलं आणि गायत्री घाबरून किंचाळली. पण त्याच वेळी त्याने गायत्रीच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, किंचाळू नकोस, नाहीतर सगळ्यांना कळेल. आता हे फक्त आपल्यातलं गुपित आहे. गायत्री एकदम थिजून गेली होती. आता इथून बाहेर कशी निघणार, काही सुचत नव्हतं. लहानपणापासूनच एक गोष्ट ऐकत आली होती, सौंदर्य हे देवाचं वरदान असतं. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं कळू लागलं की ते वरदान एक मोठी परीक्षा देखील आहे. कारण जे वरदान सगळ्यांनाच आकर्षित करतं, तेच अनेकदा संकटाचं कारण ठरतं. गायत्री जरा शहाणी झाल्यापासून आजूबाजूचं लक्ष गायत्रीवर असल्याचं गायत्रीला सतत जाणवायचं. गायत्रीचे नातेवाईक, मैत्रिणी, शेजारी सगळे म्हणायचे, गायत्री म्हणजे आपल्या घराण्यात झळझळत रत्न आहे. हिच्यासारखी सुंदर मुलगी अनेक पिढ्यानंतरच होईल. गायत्रीचे मोठाले डोळे, नाजूक चेहरा, दुधासारखी गोरी त्वचा आणि लांब काळेभोर केस, या सगळ्यामुळे लोक गायत्रीच्या रूपाचं कौतुक करत राहायचे. पण गायत्रीला त्या गोष्टीमध्ये कधीच काही रस नव्हता. गायत्री पुस्तकामध्येच मन रमवायची आणि शिक्षणालाच ध्येय मानायची. गायत्री कधी कोणत्या मुलाशी बोलली नाही, ना कधी कोणाला जवळ येऊ दिलं नाही. आई वडिलांनी सुरुवातीला गायत्रीसाठी खूप स्थळं पाहिली, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण निघायचं. कधी आई म्हणायची मुलाकडचं वागणं पटलं नाही, तर कधी बाबा त्यांच्या नोकरीवर किंवा घरावर नाराज असायचे. आणि अशातच वर्ष जात गेली. गायत्री शिक्षण पूर्ण करून संगणक क्षेत्रात आली. अनेक खाजगी संस्था बदलत शिकवत राहिली, पण मेहनत खूप आणि पगार कमी असा अनुभव होता. शेवटी नशिबाने साथ दिली आणि गायत्रीला सरकारी नोकरी मिळाली. पहिल्यांदा पगार मिळाला तेव्हा गायत्रीने काही कपडे, दागिने किंवा महागड्या वस्तू घेतल्या नाहीत, तर शाळेतील मुलींसाठी उपयोगी वस्तू विकत घेतल्या. लहानपणापासूनच गायत्रीला दुसऱ्यांना आनंदात पाहून खरा आनंद वाटायचा. काळानुसार गायत्रीचे छोटे बहीण भाऊ मोठे झाले. त्यांचे विवाहही पार पाडले. आई वडीलही या जगातून गेले आणि गायत्री पूर्णपणे एकटी झाली. घरात प्रचंड शांतता होती, पण गायत्रीने कधीच तक्रार केली नाही. उलट त्या शांततेला गायत्रीने उपासनेचं रूप दिलं. शाळेत अनेक मुली अशा होत्या ज्यांना पाहून मनात वेदना उमटायच्या की आजच्या काळात सुद्धा गरीबपणा मुलींच्या शिक्षणात अडथळा ठरतो आहे. पण त्यांच्यातली एक चैताली खूपच वेगळी होती. तिची अवस्था पाहून मन अक्षरशः तुटायचं. तिचे कपडे नेहमीच फाटलेले, केस विस्कटलेले आणि बूट इतके खराब की त्यातून बोटं बाहेर दिसायची. ती नेहमी डोळे खाली घालून बसलेली असायची आणि शांतपणे अभ्यासात रमलेली दिसायची. पण कधी कोणालाही प्रश्न विचारायची नाही, कधी उत्तरं द्यायची नाही, कोणाशी मैत्री नाही. कोणी जवळ आलं तरी दूर व्हायची. गायत्रीने अनेक वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती प्रत्येक वेळी डोळे खाली घालायची आणि गप्प बसायची. तिच्या शांत डोळ्यात एक वेगळीच उदासी आणि भीती होती. जणू ती प्रत्येक क्षण अनोळखी भयाच्या सावटात जगत होती. तिचं वागणंही तिच्या वयापेक्षा जास्त प्रौढ वाटायचं. जसं काळाने तिचं बालपणच हिसकावून घेतलं आणि तिच्या नाजूक खांद्यावर तारुण्याचं ओझं टाकलं. गायत्रीच्या मनात तिच्याबद्दल एक खास जागा निर्माण झाली होती, एक मृदू मायेची जागा. गायत्री तिच्यासाठी अधूनमधून काहीतरी आणायची. एकदा पाहिलं की तिच्या युनिफॉर्मचा गळा फाटलेला आहे, तर दुसऱ्या दिवशी गायत्री तिला नवीन युनिफॉर्म घेऊन आली. तिच्या त्या शांत निरुत्तर वागण्यातून कळायचं की तिला कोणाचं उपकार मागणं नको होतं. पण ती कधी काही बोलायची नाही आणि नकारही द्यायची नाही. त्यावेळेस गायत्रीने पाहिलं की तिचे बूट अगदीच फाटलेले आहेत आणि ती चालताना पाय ओढत चालत होती. तेव्हा गायत्रीने ठरवलं यावेळी तिला नीटसे मऊ बूट आणायचे.
बाजारात खूप शोधाशोध केली, पण चैतालीच्या मापाचे आणि योग्य किमतीचे बूट शोधणं काहीसं कठीण होतं. शेवटी एक मध्यम आकाराचे मऊ कपड्याचे बूट आवडले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती शाळेत आली, तेव्हा गायत्रीने तिला थोडं बाजूला बोलवलं आणि ते बूट तिच्यासमोर ठेवले. ती काही क्षण शांत उभी राहिली. मग नजर खाली घालून हळूहळू बूट उचलले आणि काही न बोलता तशीच निघून गेली. गायत्री तिच्या पाठोपाठ पाहत राहिली. मनात विचार आले, या मुलीच्या मनात कितीतरी गोष्टी लपलेल्या असतील, ज्या ती बोलून व्यक्त करू शकत नाही. कदाचित तिला बोलण्याची मुभाच नसेल. कदाचित तिने बोलण्याची इच्छाच मनातून मारली असेल. गायत्रीला जाणवत होतं, ती काहीतरी सांगू पाहतीये, पण एखादी भीती किंवा काहीतरी अडचण तिच्या शब्दांना जणू बाहेर येऊ देत नव्हती. त्या दिवसानंतर गायत्री वारंवार विचार करू लागली की चैतालीच्या आयुष्यात असं नेमकं काय झालंय, ज्यामुळे ती या वयात इतकी शांत आणि गप्प आणि वेगळी बनली आहे. गायत्री तिच्याकडे पाहायची आणि गायत्रीला तिचं लहानपण आठवायचं. तेव्हा आमच्या घरात गरिबीचं साबट होतं, पण तरी गायत्रीचे आई वडील गायत्रीसाठी ढाल बनून उभे असायचे. आणि चैतालीच्या चेहऱ्यावर मात्र कुठलीच ढाल नव्हती, फक्त एका पाठोपाठ एक जखमच दिसायच्या. गायत्रीने मनाशी ठरवलं, जेवढं तिच्या हातात आहे तेवढं त्या मुलीसाठी करत राहीन, कारण बहुधा हेच तिचं खरं उद्दिष्ट असावं. कोणाच्या शांततेला आधार द्यायचा, कोणाच्या विवशतेला आवाज द्यायचा आणि एखाद्याचं हरवलेले हास्य पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर आणायचं. गायत्रीची एक सहाय्यिका शिक्षिका, तिची चांगली मैत्रीण स्टाफ रूममध्ये गायत्रीसोबतच बसायची. ती शांत स्वभावाची होती, पण शब्दाआड दडलेली भावना लगेच ओळखायची. एक दिवस ब्रेकमध्ये त्या दोघी चहा घेत होत्या. बोलता बोलता गायत्रीने चैतालीचा विषय काढला. गायत्री बोलली, अगं एक सांग ना, ही चैताली नेहमी इतकी गप्प का असते? ना कुणाशी बोलते ना कधी हसते. फक्त वर्गात येते, एका जागी बसते आणि सुट्टी झाली की तशीच निघून जाते. ना प्रश्न विचारते ना संवाद साधते. गायत्रीच्या मैत्रिणी थोडा वेळ विचार केला आणि मग हळू आवाजात म्हणाली, कदाचित तिच्यासोबत काही वाईट घडलं असावं. गायत्री थोडीशी दचकून म्हणाली, काय? कसला वाईट प्रसंग? ती म्हणाली, अगं बघ ना, आजकालची परिस्थिती काय झाली. रोज कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतंय. सांगणं कठीण आहे. गायत्री लगेच म्हणाली, बापरे, चैताली लहान आहे, एखाद्याच्या काळजाचा तुकडा आहे, कुणाची तरी मुलगी आहे. असं काही विचारायलाही नको. तिच्या शांतपणाचं काहीतरी वेगळं कारण असेल. घरच्या परिस्थितीमुळे ती अशी वागत असेल. तिच्या मैत्रिणी खांदे उडवत म्हटलं, जे काही असेल तरी ती मुलगी खूपच त्रासात आहे. तू तर तसंही तिची काळजी घेतेस, थोडं लक्ष ठेव. कदाचित ती तुला विश्वासात घेऊन काहीतरी बोलेल. त्या दिवसानंतर गायत्री चैतालीच्या प्रत्येक हालचालीकडे, वागणुकीकडे अधिक बारकाईने पाहू लागली. ती मुलगी काहीशी अनोळखी भीतीमध्ये अडकलेलीच वाटायची, खूपच शांत आणि सतत घाबरलेली. एखादा आवाज जरा मोठा झाला की ती धचकायची. एखादा शिक्षक जर कठोर बोलला, रागावला तर तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र घाबरलेला भाव असायचा. एक दिवस असंच झालं. चैतालीने वर्गातलं एक साधं होमवर्क पूर्ण केलं नव्हतं. गायत्रीने नेहमीसारखाच सुरात हळूच तिला म्हटलं, बाळा, हे होमवर्क तर तुला पूर्ण करून आणायला हवं होतं ना, तू हे का केलं नाही? गायत्री ते वाक्य पूर्णही बोलली नव्हती की ती अचानक जोरजोराने रडायला लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू असे वाहू लागले, जणू कोणीतरी आतमध्ये दडवलेलं दुःख अचानक उघडं केलं. गायत्रीचं हृदय धडधडायला लागलं. गायत्रीने लगेच तिला हाताला धरून वर्गाबाहेर नेलं. स्टाफ रूमच्या एका कोपऱ्यात तिला बसवलं आणि पाण्याचा ग्लास हातात दिला. ती हुंदक्यासह रडतच होती. गायत्रीने अलगद विचारलं, काय झालं ग बाळा, इतकी का रडतेस? तिने डोळे पुसत खूप धीर करून सांगितलं की तिला तिच्या आईची आठवण येत आहे. ती सुद्धा असंच ओरडायची. गायत्रीने थोडं गोंधळून विचारलं, कुठे आहे तुझी आई? तिने डोळ्यात पाणी आणून शांतपणे उत्तर दिलं, माझी आई आता या जगात नाही, ती गेली, देवाघरी निघून गेली. हे ऐकून गायत्रीचे डोळे भरून आले. असं वाटलं जणू कोणीतरी तिचं हृदय घट्ट मुठीत पकडलं. सगळं चित्र एकदम स्पष्ट झालं. म्हणूनच तिचे केस विस्कटलेले असायचे, कपडे अस्वच्छ असायचे आणि ती कायमच इतकी शांत, गप्प आणि घाबरलेली असायची. बिचारी ती एकट्या मायेपासून वंचित निरागस मुलगी. गायत्रीने अश्रू लपवत तिला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाली, बाळा, मी फक्त थोडंसं ओरडली, माझं काही वाईट हेतू नव्हता, माफ कर ग मला. ती हुंदक्यामध्ये बोलली, काही झालं नाही, तुम्ही खूप छान आहात मॅडम, तुम्ही माझी खूप काळजी घेताय, अगदी माझ्या मम्मीसारखीच. पण तुम्ही मम्मा तर नाही ना? हे ऐकल्यावर गायत्री स्तब्ध झाली. जिभेला शब्द सुचेनात. मनात खोलवर काहीतरी टोचल्यासारखं झालं. गायत्री काहीच बोलू शकली नाही. तिला काय समजावं, काय सांगावं सुचत नव्हतं. मग गायत्रीने तिचे अश्रू पुसले, तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि म्हटलं,
बाळा, आजपासून तुझी मैत्रीण आहे मी. तुला कधी काही अडचण वाटली, दुःख झालं, कुठे त्रास झाला तर तू मला नक्की सांग. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. ती हसली थोडंसं, पण डोळ्यात अजूनही उदासी लपून बसली होती. गायत्री तिला म्हणाली, चल आता परत वर्गात जाऊया. आणि तिचे नाजूक हात हातात घेऊन वर्गाकडे गेली. त्या क्षणाला गायत्रीच्या मनात एक ठाम निश्चय झाला की गायत्री चैतालीसाठी ते सगळं होईल जे तिच्या आयुष्यातून निघून गेले. गायत्रीला ती आधीच आवडायची, पण आता गायत्रीचं तिच्यावर प्रेम अधिक गहिरं होत चाललं होतं. वेळ जसं पुढे जात होता तसतसं गायत्रीच्या मनात तिच्याविषयी आईसारखं ममत्व जागं होत होतं. ब्रेक टाईम झाला की गायत्री नेहमीप्रमाणे काहीतरी खाण्यासाठी मागवायची आणि त्यातला एक भाग गायत्री कायम चैतालीसाठी ठेवून द्यायची. सुट्टी झाली की गायत्री तिला गप्पपणे जवळ बोलवायची आणि म्हणायची, बाळा हे खा, तू पण दिवसभर अभ्यास करत होतीस ना. गायत्रीला तिच्यासोबत बसून जेवणं म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. जणू काहीतरी हरवलेलं पुन्हा सापडलं होतं. सकाळी शाळेत आली की सर्वात आधी गायत्री तिचं निरीक्षण करायची. केस विस्कटलेले दिसले की गायत्री प्रेमाने तिला जवळ बसून तिच्या केसात कांगवा फिरवायची. व्यवस्थित वेणी घालायची आणि बूट जर नीट बांधलेले नसेल तर गुडघ्यावर बसून शूज लेस तिची बांधायची. ती फक्त गायत्रीकडे पाहत राहायची, काहीच बोलायची नाही. पण तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच शांत भाव असायचा आणि तो सुकून गायत्रीसाठी अगदी अनमोल वाटायला लागला होता. हे सगळं करताना गायत्रीला एक आंतरिक समाधान मिळायचं, जसं काही ती एक पूर्ण कर्तव्य पूर्ण होतंय. जसं काही ती एक अपूर्ण कर्तव्य पूर्ण होतंय. कदाचित गायत्रीच्या आतही एक आई दडून बसलेली होती, खूप वर्ष गप्प स्वतःच्या ओळखीची वाट बघणारी. तेव्हाच गायत्रीला जाणवलं, प्रत्येक स्त्रीच्या आत एक आई लपलेली असते. ती मूलबाळ असो किंवा नसो, त्या ममत्वाला कुठल्या तरी रूपात बाहेर यायचंच असतं. चैताली हेच गायत्रीसाठी एक माध्यम बनली होती. गायत्री तिचे केस विंचरताना, तिच्या लहानसहानी गोष्टी ऐकताना गायत्रीच्या मनातील एक अपूर्ण भावना पूर्ण होत असल्याचं भासत होतं. पण एक दिवस माझी जवळची मैत्रीण थोडं गंभीर होत म्हणाली, तू चैतालीसोबत खूप वेळ घालवतेस, थोडं भान ठेवायला हवं. गायत्रीने आश्चर्याने विचारलं, का गं, काय झालं? ती म्हणाली, बघ, आता तो काळ राहिलेला नाही जेव्हा लोक एखाद्या मुलावर प्रेम करत तर पालक खुश व्हायचे. आजकाल जर कोणी एखाद्या मुलीसोबत खूप वेळ घालवत असेल तर लोक वेगळ्याच नजरेने पाहू लागतात. लोक वेगवेगळ्या तऱ्हेच्या चर्चा करत असतात आणि या मुलीविषयी तर आधीपासूनच काहीतरी शंका वाटते. तिच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, ना तिचे घरचे कोण आहेत हे ठाऊक, ना कोणी तिच्या मागे येतं न जातं. गायत्रीच्या मैत्रिणीचं म्हणणंही बऱ्याच अंशी खरं होतं. गायत्रीचं आणि चैतालीचं काहीही नातं नव्हतं. गायत्री तिची ना नातेवाईक होती ना पालक. गायत्रीला इतकं तिच्या जवळ जाणं खरं तर योग्य नव्हतं. कदाचित तिच्या घरच्यांना हे सगळं खटकत असतं. एखाद्या दिवशी कोणी तक्रारसुद्धा करू शकतं. पण गायत्री काय करू शकणार नव्हती. जेव्हा गायत्री तिच्या त्या निरागस डोळ्यामध्ये पाहायची तेव्हा सगळं तसंच बाजूला व्हायचं. गायत्रीला तिची खूप दया यायची आणि त्याहूनही जास्त माया वाटायची. ती एकटी मुलगी जिच्यावर आईची सावली गेली होती, आता गायत्रीशी बोलायला लागली होती. जी मुलगी पूर्वी काहीच न बोलता गप्प राहायची ती आता गायत्रीच्या बोलण्यावर हसू लागली होती आणि ते हसू गायत्रीचं मन अगदी उल्हासित करून टाकायचं. तिचे छोटे छोटे आनंदाचे क्षण तिचे संपूर्ण दिवस उजळून टाकायचे. जेव्हा ती गायत्रीकडे पाहून हसून पाहायची तेव्हा मनातलं जणू टवटवीत फुलं उमलायची. गायत्रीला माहीत होतं की ती हद उलटतीये, पण हेही तितकंच खरं होते की गायत्री स्वतःच्या भावना थांबवण्यात अपयशी ठरत होती. आता चैत्राली गायत्रीसाठी फक्त विद्यार्थिनी नव्हती, ती गायत्रीच्या मनात एक कोपरा मांडली होती, एक फार जिव्हाळ्याचा. एकदा शुक्रवार होता. शाळा लवकर सुटणार होती. त्या दिवशी सुद्धा तसंच वातावरण होतं. गायत्री बॅग आवरत होती तेव्हा चैताली गायत्रीकडे आली. ती नेहमीसारखीच हळूहळू पावलं टाकत, डोळे खाली घालून शांतपणे गायत्रीच्या जवळ उभी राहिली आणि म्हणाली, आज तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. गायत्रीला वाटलं मी मजेत बोलतीये. गायत्रीने हसत म्हटलं, नाही ग बाळा, मी तुझ्या घरी नाही येऊ शकत. अजून काही काम बाकी आहे. पण ती हट्ट करू लागली, नाही, तुम्हाला यावंच लागेल. आज माझा वाढदिवस आहे. गायत्रीने आश्चर्याने तिला पाहिलं आणि म्हणाली, अरे वा, आज तुझा वाढदिवस आहे. देव तुला दीर्घायुष्य देवो. पण तरीसुद्धा मी तुझ्या घरी नाही ग येऊ शकत. पण ती लहान मुलासारखा हट्टच धरला, नाही, तुम्हाला यावंच लागेल. अचानक तिने माझा हात आपल्या छोट्या हातात धरला आणि चालू लागली. गायत्रीने पाहिलं की तिचा रस्ता अगदी ठाऊक होता तिला, जणू आधीच सगळं नीट आखून ठरवलेलं होतं. ती वेगात पुढे चालली होती आणि गायत्री तिच्या मागे होती. चालता चालता त्या शाळेच्या मागच्या एका गल्लीत शिरल्या.
ती गल्ली खूपच अरुंद आणि सुनसान होती. संपूर्ण सन्नाटा पसरलेला होता. गायत्रीला थोडीशी काळजी वाटली, पण चैतालीच्या चेहऱ्यावरचं ते उत्साही हास्य पाहून गायत्री काही बोलली नाही. त्या 3-4 वळणं घेत एक जुनाट उद्ध्वस्त वाटणाऱ्या घरासमोर पोहोचल्या. घराचं दार धुळीने झाकलेलं होतं आणि भिंतीवर ओलसरपणा दिसत होता. ती पुढे गेली, दार उघडलं आणि गायत्रीला आत नेलं. घरात पाऊल टाकल्याने गायत्रीचे पाय जणू थिजून गेले. आतलं दृश्य खूपच वेगळं आणि अस्वस्थ करणारं होतं. सगळ्या वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या होत्या. जमिनीवर कचरा विखुरलेला, भिंतीवर जाडजूड धूळ फर्निचर नव्हतंच. इतकंच काय, जमिनीवर चटईसुद्धा नव्हती. गायत्रीने इकडे तिकडे पाहिलं, एकही खोलीत माणूस नव्हता. सगळीकडे शांतता आणि ओसडपणाची छाया. जणू इथे कोणी वर्षानुवर्ष राहिलेलंच नव्हतं. गायत्रीने आश्चर्यचकित होऊन विचारलं, बाळा, इथे कोण कोण राहतं? ती काहीच बोलली नाही. ती पुढे गेली आणि अचानक दार बंद करून बाहेरून कुलूप लावून टाकलं. तिचं हृदय दडपून गेलं. गायत्रीने मोठ्या आवाजात विचारलं, हे तू काय करतेस? दार का बंद केलंस? ती अगदी सहजतेने म्हणाली, आम्ही तर नेहमीच दार असंच बंद करतो. गायत्री आता मात्र घाबरून गेली. या घरात आधीच एक भयावह शांतता होती. आता दाराला कुलूप ल्यामुळे भीती आणखीनच वाढली. हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. गायत्रीच्या मैत्रिणींनी सांगितलेलं वाक्य मनात डोकावलं. ही मुलगी थोडी संशयास्पद वाटते. मनात विचार आला, काय खरंच चैताली एखाद्या फसवणुकीच्या जाळ्यात माझा भाग बनवत आहे का? नाहीतर एक साधी शाळकरी मुलगी का एखाद्या शिक्षिकेला जबरदस्तीने घरी बोलवेल आणि मग दाराला कुलूप लावेल? मनात एक विचित्र घालमेल निर्माण झाली. गायत्री हळूच दरवाजाकडे वळली आणि कुलूप उघडण्याची विनवणी करू लागली. ती म्हणाली, आता मी कुलूप उघडणार नाही, आणि हसत हसत तिथून पळून गेली. तिच्या त्या खिदळण्यात एक विचित्र क्रूरपणा होता, जो तिच्या निष्पाप चेहऱ्याशी अजिबात जुळत नव्हता. गायत्री नकळत मागे सरकली आणि भिंतीला टेकली. तिचं लक्ष आतल्या खोलीकडे गेलं. तिथे एका अर्धवट उघड्या दरवाजावर नजर पडली. त्या फाटून एका उंच मजबूत पुरुषाचा हात दिसत होता. तो हात बाहेर करत अस्वस्थपणे चक्रा मारत होता. गायत्रीने डोळे बारीक करून नीट पाहिलं. तो दिसायला रुबाबदार आणि भारदस्त होता, पण त्याच्या चालण्यात बेचैनी साफ दिसत होती. काळीच थरथरलं. गायत्रीने स्वतःच्या बोटात बोटं घट्ट पकडली. मनात शंका, भीती, विचारांच्या गर्दीने खळबळ माजवली. गायत्री मनाशी म्हटली, आता मी खरंच अडकलीये या सुनसान मोडकळीस आलेल्या घरात, जिथं ना कोणी आपलं आहे ना कोणी बाहेर कळवणारं. आपल्या अस्तित्वाबद्दल बाहेर कोणाला कळणं अशक्यच होतं. गायत्री देखणी होती, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होती, आणि अशा वेळेस काही अनपेक्षित घडू शकतं. गायत्रीला वाटू लागलं, गायत्री कदाचित एखाद्या मोठ्या संकटात अडकली आहे आणि आता इथून सुटका होणं अशक्य आहे. थोड्या वेळाने तो माणूस हळूहळू गायत्रीच्या दिशेने यायला लागला. त्याचे पाय गायत्रीच्या हृदयाच्या ठोक्याप्रमाणे जड वाटत होते. गायत्री भिंतीला बिलगली आणि डोळे बंद करून देवाचं नाव घ्यायला लागली. तो सावधपणे पुढे आला. त्याच्या हातात काहीच नव्हतं, पण त्याच्या मांडीवर एक छोटंसं मूल होतं, सुमारे 1.5 वर्षांचं. त्या मुलाचे कपडे फाटके आणि चेहऱ्यावर एखाद्या जुन्या आजाराचा थकवा दिसत होता. तेवढ्या दुसऱ्या खोलीतूनही रडण्याचे आवाज येत होते, जणू अजून एक मूल तिथं होतं. गायत्री तशीच स्थिर बसून राहिली. काळजात धडधड होत होती. पण जेव्हा तो गायत्रीच्या जवळ आला, तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेदना आणि थकवा दिसला, ज्यामुळे मनाला थोडा दिलासा मिळाला. तो थांबून म्हणला, आपण कोण? गायत्रीने पटकन उत्तर दिलं, चैताली मला जबरदस्ती इथे घेऊन आली आहे. म्हणाले, आज तिचा वाढदिवस आहे. मी तिची टीचर आहे. माझं नाव गायत्री आहे. गायत्री प्रयत्न करत होती की तिचा आवाज ठाम आणि संयमी वाटावा, जेणेकरून गायत्रीच्या आतल्या घाबरटीची जाणीव त्याला होऊ नये. तो थोडा वेळ गायत्रीकडे पाहत राहिला आणि मग हळूहळू म्हणाला, आपण गायत्री आहात. मला आपल्याबद्दल माहिती आहे. चैताली नेहमी आपल्याबद्दल सांगते. गायत्री थक्क झाली की हा माणूस मला आधीपासून ओळखतो. त्याच्या बोलण्यात अजिबात फसवणूक नव्हती, उलट थकलेला पण नम्र आणि सुसंस्कृत बोलणं होतं. ते म्हणाले, माफ करा, घराची अवस्था खूपच खराब आहे. मग तो हळूहळू एका कोपऱ्यात असलेल्या चारपाईकडे गेला. तिथे कपडे पडले होते. त्याने ते बाजूला केले, हाताने थोडं झाडलं आणि म्हणाला, आपण इथे बसा. गायत्री चारपाईवर बसली आणि त्या बाळाकडे नीट पाहिलं. ते नुकतंच झोपेतून जागं झालं होतं, पण दिसत होते की ते भुकेलं आहे. त्याचं रडणं आता सौम्य, हळूहळू हुंदक्यामध्ये बदललं होतं. गायत्रीने हळूहळू आवाजात विचारलं, हे मूल कोण आहे? त्याने शांतपणे सांगितलं, हा चैतालीचा भाऊ आहे. याला अजून एक जुळा भाऊ आहे. दोघे जुळे जन्मले. त्यांची आई बाळंतपणानंतर काही दिवसातच गेली. ती फार अशक्त झाली होती. तिला खूप रक्ताची कमतरता होती. गायत्री निशब्द झाली. काही बोलायलाच शब्द उरले नव्हते.
मग गायत्रीने विचारले, ही मुलं खूप लहान आहेत. आपलं कोणी नातेवाईक नाही का जे काही मदत करू शकतील? तो खोल श्वास घेऊन म्हणू लागला, नाही. या मुलांचं कोणीच नाही. यांची आई एका खोलीच्या खालच्या जातीची होती. माझ्या घरच्यांनी तिला कधी स्वीकारलंच नाही. मी तिच्यावर प्रेम केलं आणि लग्न केलं तेव्हा माझ्या सगळ्या नातेवाईकांनी आमच्या सोबत संबंध तोडला. या मुलीच्या आईचं या जगात कुणीच नव्हतं. आणि माझ्या घरचे म्हणायचे, ही झाडूवाल्याची पोर आहेत, आपल्याला काय देणं घेणं. मी त्यांना समजावत राहिलं, विनावत राहिलो. पण त्यांनी ऐकलं नाही माझं आणि मला एकटंच सोडून दिलं. तेव्हापासून मीच ही 2 मुलं सांभाळतोय आणि चैतालीला शाळेत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जर परिस्थिती चांगली असती तर मी तुमच्यासाठी काहीतरी जेवणाचं तरी केलं असतं. पण सध्या घरात काही नाही. गायत्री हळूच म्हणाली, हे सगळं ऐकून खूप दुःख झालं. पण मनात एक प्रश्न अजूनही खतखतत होता. दरवाजावर कुलूप का लावलं? त्याने गायत्रीच्या नजरेतला प्रश्नांचा अंदाज घेत म्हणाला, तुम्ही विचार करत असाल की चैतालीने दरवाजावर कुलूप का लावलं? खरं तर हे कुलूप आम्ही नेहमीच लावतो, जेणेकरून चैताली कुठे बाहेर निघून जाओ. ती कधी खूप अस्वस्थ होते आणि शांतपणे घराबाहेर पडते, मग हरवते. म्हणूनच मी सवय लावली आहे की दरवाजाला कायम कुलूप लावायचं. कदाचित याच सवयीने तिनंही तुमचं येणं झाल्यावर लगेच कुलूप लावून टाकलं असेल. गायत्रीच्या मनात आलं, तो खरंच खरं बोलतोय. पण त्याच्या डोळ्यात काही खोटं नव्हतं. तो म्हणाला, तुम्ही जायचं म्हणत असाल तर मी लगेच कुलूप काढून देतो. त्याने खिशातून एक चावी काढली आणि दरवाजा उघडला. गायत्रीने बाहेर पडताना एकदा मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे विस्कटलेले केस, काळजीचा चेहरा आणि मांडीवर बाळाला हळूहळू थोपटणं. त्याने शांतपणे मान झुकवून गायत्रीला निरोप दिला. गायत्री घरी परतली खरी, पण संपूर्ण रात्र गायत्री जागीच होती. मनात सतत तेच दृश्य फिरत होतं. तो छोटं जीर्ण घर, ती थकलेली मुलं, ती मोडकळीची चारपाई आणि सगळ्यात जास्त चैताली, जिचा वाढदिवस होता. तिने कदाचित या आशेने गायत्रीला बोलवलं होतं की गायत्री काही क्षण त्यांच्या एकाकीपणात सहभागी होईल. कदाचित ती एवढंच पाहत होती की कोणीतरी त्यांच्या दुःखाचा साक्षीदार व्हावा. गायत्रीच्या मनात एक अपराधी भाव होता आणि वेदना देखील. चैताली जी दररोज हसून गायत्रीच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची, तिच्या आत एवढं मोठं दुःख लपलेलं होतं, हे गायत्रीला कधी जाणवलंच नव्हतं. गायत्रीची एक काकू होती. ती नेहमी टोमणे मारायची. ती म्हणायची, तू मेल्यावरही कधी कोणाच्या कामाची पडायची नाहीस. तिच्या बोलण्यात नेहमी विष असायचं. ती म्हणायची, हिचं लग्न कधीच होणार नाही. हिच्या नशिबात फक्त एकटेपणा आहे. लहानपणापासूनच गायत्रीला याचं फार दुःख व्हायचं. पण गायत्री कधी काही बोलायची नाही. मनात एक छोटंसं स्वप्न मात्र कायम होतं. एक छोटंसं घर असावं, त्यात माझा नवरा असावा, माझी मुलं असावीत, मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा, त्यांना शाळेसाठी तयार करावं, त्यांची काळजी घ्यावी. पण काळ सरकत गेला. गायत्रीच्या बहिणी त्यांच्या संसारात रमल्या. भावानी स्वतःचं आयुष्य वेगळं उभारलं. त्यांना माझी आठवणही यायची नाही. गायत्रीने फोन केला नाही तर महिनोन्महिने तेही तिचं नाव घेत नव्हते. जणू गायत्री त्यांच्या आयुष्यात नव्हतीच. नंतर गायत्रीने चैतालीच्या घरी जायला सुरुवात केली. पहिल्यांदा गेली तेव्हा मन सुन्न झालं. घराची अवस्था फारच वाईट होती. गायत्रीने संपूर्ण घर स्वच्छ केलं, भांडी घासली, कपडे धुतले. मग त्या मुलांना सांभाळायला मदत केली. गायत्रीने त्याचे आभार मानले. तो त्या मुलांची एवढ्या प्रेमाने काळजी घेत होता. आता गायत्री 2-3 दिवसांनी तिथे जायला लागली. स्वतः स्वयंपाक करून नेई, त्यांना खाऊ घाली, आंघोळ घाली, झोपवण्याचा प्रयत्न करायची. एक स्त्री आपल्या घरी जसं करते तसं. गायत्रीला त्या मुलांवर खरंच प्रेम वाटायला लागलं होतं. चैताली गायत्रीला बिलगून म्हणायची, माझी मम्मा तुमच्यासारखीच होती. गायत्री जेव्हा परत यायची तेव्हा मन भरून यायचं, डोळ्यात पाणी दाटून यायचं. एक दिवस अरुणने गायत्रीला थांबवलं. म्हणाल, लोक विचारतात, ही बाई कोण आहे, ही काय येते तुझ्या घरी वारंवार? मला नको वाटतं की तुझं नाव खराब व्हावं. तू आमच्या मुलांसाठी, माझ्या मुलांसाठी खूप काही केलंयस. गायत्री तुझे उपकार कधीच विसरणार नाही. गायत्रीने शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं. तो पुढे म्हणाला, ज्यांनी आपल्या वाईट काळात साथ दिली, आपण त्यांच्याच वाईट काळाचं कारण कसं बनू शकतो? जेव्हा नात्याचं नाव नसतं, लोक खूप काही बोलतात, आरोप करतात, गैरसमज पसरवतात. आपल्याला हे सगळं झेलावं लागतं. गायत्री तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हळू आवाजात म्हटलं, तुम्हाला जर काही वाटत नसेल तर त्या नात्याला एखादं नाव द्या, जेणेकरून लोकांचं बोलणं थांबेल आणि आपल्यालाही कधी लाज वाटणार नाही. अरुण गायत्रीकडे बघत राहिला. जणू त्याने सगळं ऐकलं, पण समजून घेण्याची ताकद अजून आली नव्हती. तो चकित होऊन म्हणाला, काय म्हणत आहात? गायत्रीने नजर खाली झुकवत म्हटलं, मी स्वतःहून हे सगळं बोलू शकत नाही.
पण जर तुम्हाला वाटलं तर मी कायमच या घरात राहायला तयार आहे. त्याने अचानक त्याचा चेहरा हाताने झाकला आणि रडायला लागला. गायत्री घाबरून गेली. तिने विचारलं, तुम्ही का रडत आहात? तो म्हणाला, ही आनंदाचे अश्रू आहेत. मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती, पण मी थोडा संकोचित होतो. मला वाटत होतं असं नको व्हायला की तुम्हाला वाटेल की मी स्वार्थपणाने सांगतोय की मला मुलांसाठी एक आई हवी आहे, बाई हवी आहे. पण तसं काही नाही. गायत्री त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच म्हणाली, मुलांची जबाबदारी असो किंवा नसो, मला तुमच्यासोबत राहायचं आहे. या घराचा एक भाग व्हायचा आहे आणि या मुलांना मला माझ्या लेकरांसारखं वाढवायचं आहे. त्या दिवशी अरुणनं गायत्रीला पुढचं काहीही बोलू दिलं नाही. त्याने स्वतः पुढाकार घेतला आणि काही दिवसांनी तो त्यांच्या नेहमी काही जवळचे नातेवाईक घेऊन गायत्रीच्या घरी आला. गायत्रीने तिच्या काकूला बोलवलं आणि घरातले काही वडीलधारी लोकही उपस्थित होते. त्यांच्यासमोर अत्यंत साधेपणाने, ना ढोल ना ताशा, ना दागिने, ना मोठा खर्च, गायत्री आणि अरुणचं लग्न पार पाडलं. फक्त 2 मनाचं पवित्र बंधन जुळलं. गायत्रीने घर स्वतःचं होतं. अरुण भाड्याच्या घरात राहत होता. गायत्रीने त्याला म्हटलं, हे घर आता आपलं आहे. तो आणि मुलं इथेच या. आता तो तिचा नवरा होता आणि ती 2 छोटी मुलं तिची मुलं होती. गायत्री त्यांची खरी आई झाली होती. घरातल्या जबाबदाऱ्या त्यांनी दोघांनी वाटून घेतल्या. सकाळी गायत्री शाळेत जायची तेव्हा तो मुलांचं पाहणं करायचा. संध्याकाळी तो कामावर गेला की गायत्री मुलांची काळजी घ्यायची. आमचं आयुष्य एक सुंदर शांतशे रुटीनमध्ये गेलं. न भांडणं, ना तक्रारी, ना कुठलीही कमतरता, ना अतिरिक्त अपेक्षा, फक्त एकमेकांची साथ आणि काळजी. गायत्रीला कधी स्वप्नातही वाटलं नव्हते की तिच्या नशिबात असं सुंदर पूर्ण घर असेल. एक नवरा जो तिच्या भावना समजेल. मुलं जी गायत्रीला बिलगून झोपतील. गायत्रीच्या हातचं अन्न प्रेमाने खातील. तिचं प्रत्येक बोलणं मन लावून ऐकतील. गायत्रीच्या आशीर्वादांनाही मोठे होतील. गायत्री आतून जितकी एकटी रिकामी वाटायची, आता तितकीच भरून निघाली होती. गायत्री तिच्या आतली स्त्री आता समाधानी होती, पूर्ण होती, खूप आनंदी होती. जिचं आयुष्यभर एकच स्वप्न होतं, तिचं स्वतःचं घर असावं. आता कुणी काहीही बोलो, काही टोमणे मारो, काही फरक पडत नव्हता. कारण आता गायत्रीला स्वतःला खात्री झाली होती की कुणाच्या तरी आयुष्यात उपयोगी आली होती ती. गायत्री ती नव्हती जिच्यावर काकू नेहमी तोंडसूप द्यायची. ती मेल्यावर कुणाच्याही उपयोगी पडणार नाही. आता गायत्री एक पत्नी होती, एक आई होती आणि एक घर सांभाळणारी बाई होती. आणि गायत्रीला याचा सगळ्यात मोठा अभिमान होता. आपल्या समाजात कुणावर तरी टीका करणं फार सोपं असतं, पण कुणाच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं साथ देणं हे सगळ्यात अवघड काम आहे. लोक दुसऱ्यांच्या आयुष्याबाबत मत देण्यास मागे पुढे पाहत नाहीत, पण जेव्हा कुणाला खरंच आधाराची, प्रेमाची, मायेची गरज असते तेव्हा सगळे गुपचूप निघून जातात. अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या आपलं आयुष्य जगत असतात, पण त्यांच्या नशिबात कुणाचंही नाव जोडलेलं नसतं. कुणी दरवाजा उघडत नाही, कुणी हात पुढं करत नाही, कुणी त्यांना आपलंसं करत नाही. दुसऱ्या बाजूला असे कितीतरी पुरुष आहेत जे पत्नीच्या जाण्यानंतर एकटे पडतात. त्यांच्यावर मुलांची जबाबदारी असते, पण त्यांच्याकडे कुणी स्त्री पुन्हा पाहतही नाही. समाज त्यांना ओझं मानतो. हा एक असा शून्य आहे जो तोच समजू शकतो जो स्वतः त्यातून जातो. जर समाज थोडं मन मोठं दाखवेल, लोकांनी इतरांच्या निर्णयांचा सन्मान करायला शिकावं. पुरुष आणि स्त्रिया एकमेकांची दुःख समजून घेत अशी नाती स्वीकारली तर फक्त अश्लीलतेचा नाही तर हजारो एकट्या जीवांचा शेवट होईल. कारण ही नाती शरीराने नाही, हृदयाने तयार होतात. त्यात त्याग लागतो, समजूतदारपणा लागतो आणि खूप सहनशीलता लागते. लोक म्हणतात ती 3 मुलांच्या बापाशी लग्न करते. कोणी म्हणायचं आपल्यापेक्षा वयस्कर पुरुषाला नवरा केलाय. कोणी म्हणायचं ही बाई शेवटचा आधार शोधते. आणि अरुणलाही टोमणे मिळाले. बायको कमीने आईसारखी दिसणारी बाई घरी आणलीये. पण त्यांना दोघांना माहीत होतं की त्यांचा निर्णय ना कोणत्याही लोभाने झाला, ना कोणत्या जबरदस्तीने. ती एक गरज होती, पण ती गरज पवित्र मार्गाने पूर्ण झाली होती. त्यांनी एकमेकांना आधार दिला, विश्वास दिला आणि समाजाच्या मतांचा त्यांच्या नात्यावर परिणाम होऊ दिला नाही. आज गायत्री तिच्या आजूबाजूला अशा कितीतरी स्त्रिया पाहते ज्या फक्त या एका विचाराने अडखळतात, लोक काय म्हणतील. स्वतःला एकटे मनाच्या हवाले करून बसलेले आहेत. किंवा अशा पुरुषांना पाहते जे फक्त मुलांना वाढवण्यात अडकून स्वतःला हळूहळू हरवून बसले आहेत. मनातून खूप वेळा वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचून सांगावं, थोडी हिंमत ठेवा आणि समाज काय म्हणेल याकडे थोडं दुर्लक्ष करा. जर 2 एकाकी माणसं एकमेकांचा आधार बनू शकली तर त्याहून मोठं पुण्याचं काम दुसरं काही असू शकत नाही.
कारण हे आयुष्य फक्त एकट्याने जगायचं नाही, तर कुणाच्या साथीने जगण्याचं नाव आहे. गायत्री आणि अरुण आजही एकत्र आहेत. तिची साधी जीवनशैली, तिचे छोटे छोटे आनंद, तिची 2 मुलं, तोच दिवसाचा ठरलेला क्रम. पण आज एक मोठा फरक आहे. आम्ही आता कुणाच्या नजरेतही अनोळखी नाही. आम्ही आता एक संपूर्ण कुटुंब आहोत आणि हीच आमची खरी जीत आहे. आम्ही आयुष्यातली एक संधी दिली आम्ही आयुष्याला एक संधी दिली आणि त्याने आम्हाला भरभरून सुख परत दिलं. जर मन शुद्ध असेल आणि भावना खऱ्या असतील तर प्रत्येक नातं पवित्र असतं. प्रत्येक नातं पवित्र असतं आणि प्रत्येक निर्णय यशस्वी ठरतो. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.